हॅलो फ्रेंड्स, जय माता दी. हे आपल्याकडे क्लायंट होतं क्लीनअपसाठी. त्यांचं आपण क्लीनअप करायला घेतलं आहे. हे बघा, हे आपलं परमनंट क्लायंट आहे. कायम आपल्याकडे असतं फेशियल क्लीनअपला. ह्यांचं आपण S3+ क्लीनअप करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा क्लिन्झरनं चेहऱ्याला मसाज करायला लागले. बघा, व्यवस्थित असा प्रॉपर मसाज द्यायचा आहे क्लिन्झर लावून. बघू शकताय तुम्ही. नंतर चेहरा क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला कॉटनच्या साहाय्याने ते क्लिन्झर पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित. फक्त क्लिन्झर लावल्यावर बघा चेहरा किती स्वच्छ दिसायला लागलाय. नंतर आपल्याला स्क्रब अप्लाय करायचा आहे. स्क्रबनं व्यवस्थित असा मसाज द्यायचा आहे. चेहऱ्याला फक्त क्लीनअप जरी केलं तर चेहऱ्याला ग्लो छान येतो. आपल्या ज्या स्किनमधल्या ज्या ब्लड सर्क्युलेशनच्या नसा असतात त्यांना प्रॉपर असा मसाज दिला की आपली स्किन टाईट होते. स्किनवर नॅचरल ग्लो येतो. बघा, व्यवस्थित असा मसाज द्यायचा आहे फोरहेडला, नंतर गालाला, आपल्या स्किनला व्यवस्थित असं टाईट खेचून घ्यायचं. मसाज करण्याचे पॉईंट असतात जे व्यवस्थित आपल्याला दाबून मसाज केला ना की प्रॉपर असा मसाज होतो स्किनला. हे बघा, स्किन टाईट खेचून घ्यायची व्यवस्थित. त्यांच्या मानेच्या साईडला पण स्किन खूप घाण झाली होती, ते पण व्यवस्थित असा मसाज करून घेतला. काळी पडली होती थोडीशी मान. बघा, नंतर आपण स्टीम देत आहोत. ही माझ्याकडे छोटी मशीन आहे स्टीमची, तर खूप छान आहे. मी बऱ्यापैकी सगळ्या फेशियलला किंवा क्लीनअपला ह्याच स्टीमरनं स्टीम देते. माझ्याकडे मोठं स्टीमर पण आहे, पण ते असं कधीतरी यूज करते मी. नंतर मला हे स्टीमर बरं वाटतं. हँड स्टीमर आहे, व्यवस्थित अशी स्टीम बसते चेहऱ्याला. स्टीम देऊन झाल्यानंतर ना बघा, व्यवस्थित स्टीम देऊन झाल्यानंतर आपली स्किन जरा सॉफ्ट होते व ब्लॅकेड आणि व्हाईटेड व्यवस्थित निघतात. जास्त त्रास होत नाही कस्टमरला ब्लॅकेड रिमूव्ह करताना. ब्लॅकेड आणि व्हाईटेड रिमूव्ह करून झाल्यानंतर ना व्यवस्थित आणखीन थोडा मसाज करायचा. अधूनमधून आणि कस्टमर बघा येत आहे बाहेर, सारखं बघायला लागतं. त्यांना मी सांगितलं की बाबा अजून एक अर्धा तास तरी लागणार आहे. त्यामुळं ते कस्टमर आणि रिटर्न गेलं, नंतर येतो म्हणून सांगून गेलं. म्हटलं ठीक आहे. बघा, व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायचं. स्किन टाईट अशी खेचायची. कानाच्या साईडला जे आपले पॉईंट असतात फेशियलचे ते व्यवस्थित असे दाबून मसाज करून घ्यायचा. अगदी सॉफ्ट हातानं मी पॉईंट दाबत आहे. नंतर आपल्याला स्क्रब केलेला जो होता तो व्यवस्थित कॉटनच्या साहाय्याने काढून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचा. नंतर आपण जेल अप्लाय केलं आहे, तेही S3+ आहे, व्हिटॅमिन Cचं. जेल अप्लाय केलं की अगदी थंड वाटतं स्किनला. स्किनला व्यवस्थित असं ऑक्सिजन मिळतं, त्यामुळं स्किनवर ग्लो छान उमटतो. बघा तुम्ही, मी माझे फेशियलचे आणि क्लीनअपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही आवर्जून जाऊन बघा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगत जावा. माझं चॅनल नवीन आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला सहकार्य करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जेल नंतर आपल्याला कॉटनच्या साहाय्याने जेल पण पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. नंतर आपण पॅक अप्लाय केला आहे. पॅक ही आपला S3+चाच आहे. व्यवस्थित असा पॅक लावून घ्यायचा चेहऱ्याला.
ब्रशच्या साहाय्याने. बघू शकताय आपण कानाला, मानेच्या पाठीमागच्या साईडला व्यवस्थित असं पॅक लावून घेतलाय मी. पॅक लावून झाल्यानंतर ना एक 10 मिनटं पॅक सुकूपर्यंत वाट बघायची. पॅक सुकल्यानंतर ना थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असं प्रॉपर आणखीन एकदा मसाज द्यायचा त्या पॅकला. पॅक व्यवस्थित मदत होते. बघा व्यवस्थित असा पॅक निघाला आपला. नंतर पाण्याचा स्प्रे मारून घ्यायचं थोडं चेहऱ्यावर आणि टॉवेलच्या सहाय्याने अगदी अलगद हाताने चेहरा पुसून घ्यायचा अबदार असा. बघा चेहऱ्यावर ग्लो किती छान दिसायला लागलाय. बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असा ग्लो आलाय. माझं केलेलं क्लीनअप तुम्हाला कसं वाटलं तेही मला सांगा. थँक्यू.